पहिला चेंडू, पंचांचा इशारा, नो बॉल. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न परंतु साफ चुकलेला आहे तो शहबाज. समोरचा चेंडू असणार आहे तो फ्री हिट. बघूया काय फ्री हिटचा फायदा घेतो तो. चांगला चेंडू, चांगला फटका स्ट्रेटच्या दिशेने. 4 धावा मिळाल्या संघाला. धाव संख्या पोहोचली ती 6 रन. चांगला फलंदाज आहे माजू. समोरचा चेंडू सेराचा. चांगला स्क्वेअर कट मारलेला आहे तेथे. एक धाव घेतलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तेथे. 2 धाव वाचवले आहेत आपल्या संघासाठी. धाव संख्या पोहोचली ती 8 रन. सुरू असलेलं पहिलं षटक. डॉक्टर काळे सर यांचं आयोजक कमिटीतर्फे मी स्वागत करतो. समोरचा चेंडू सेराचा. फिल्डिंग मध्ये चेंजेस करत असताना पुन्हा चांगला फटका मारलाय तो माजूने. बघूया पंचांचा इशारा. 4 धावा. खूपच सुंदर फलंदाजी करतोय माजू. धाव संख्या झाली ती 12 रन. सुरू असलेलं पहिलं षटक. थोडं चिंतेत संघ दिसत आहे नवरंगचा 11 संघ पहिल्याच ओव्हर मध्ये. पहिल्याच ओव्हर मध्ये आक्रमकतेचा पवित्र आजमावलेला आहे तो शहबाज अली खानने. धाव संख्या पोहोचली ती 12 रन. सुरू असलेलं पहिलं षटक. पुन्हा बसून मारण्याचा प्रयत्न परंतु साफ चुकलेला आहे. धाव संख्या थांबली ती 12 रन. सुरू असलेलं पहिलं षटक. पुन्हा फुलटॉस. चांगलं क्षेत्ररक्षण देतं गणाचं. एक धाव घेतलेली आहे. पंचांचा इशारावर 1 ओव्हर 13 रन. चांगली सुरुवात केलेली आहे ती दोन्ही फलंदाजांनी महफिल 11 संघाच्या. महफिल 11 संघाचे संघ मालक योगेश भाऊ जाधव तसेच नवरंग 11 संघाचे संघ मालक शफिक सर. दोघांचंही मी आयोजक कमिटीतर्फे स्वागत करतो. महफिल 11 संघाकडे अजूनही चांगले फलंदाज येणे बाकी आहे. सागर महाजन, ऋषी जयवाळ. खूप मोठी बॅटिंग लाईनअप आहे त्यांच्याकडे. मनीष कुटे, शुभम, बाळूदादा तला, अक्षय, आकाश, कपिल कापसे सर. चांगलं कॉम्बिनेशन बसलेलं आहे टीम मध्ये.
गोलंदाजीला आलाय तो विठ्ठल. काल चांगली गोलंदाजी केली आहे विठ्ठलने. बघूया आज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो विठ्ठल. चांगला चेंडू येतोय विठ्ठलचा. दुसरी एक गाव येण्याचा प्रयत्न परंतु थांबवलेला आहे तो माजूने. धावसंख्या थांबली आहे ती 13 रन. सुरू असलेलं दुसरं षटक. चांगला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण देते करांचं. धाव संख्या झाली ती 14 रन. चांगला चेंडू पायावर टाकला तर विठ्ठलने. अतिशय वेगाने गोलंदाजी करतोय विठ्ठल. धाव संख्या थांबली ती 14 रन. सुरू असलेलं दुसरं षटक. या विकेटचा अनुभव दोघांनाही आहे. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न परंतु चुकलेला आहे आणि येथे रन आउट होण्याचा चान्स परंतु डायरेक्ट हिट न लागल्यामुळे एक धाव पूर्ण. धाव संख्या पोहोचली ती 15 रन. बांधून ठेवलेला आहे विठ्ठलने या ओव्हर मध्ये बॅट्समनला. धाव संख्या झाली ती 15 रन. सुरू असलेलं पॉवर प्लेचं दुसरं षटक. चांगला फटका माजूचा कव्हरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण देते 7चं. धाव संख्या झाली ती 16 रन. चांगली गोलंदाजी करतोय विठ्ठल. मैफिल एलेव्हन संघाचा ऑलराऊंडर भारत पवार याचा एक चांगला फटका. फ्लिक छक्का. खूपच सुंदर असा फटका मारला तो शुभम पांडेनी. शेवटच्या चेंडूवर आलेले 6 धावा. धाव संख्या पोहोचली ती 22 रन. तो काही फक्त शब्द नाहीये, इमोशन इमोशन 9 रन खर्च केलेले आहेत. शेवट माफ करा तिसरी ओव्हर घेऊन आणि वैयक्तिक आपली शेवटची ओव्हर घेऊन येत आहे तो शेरा. धाव संख्या थांबली ती 22 रन. गोलंदाजीला आहे तो शेरा. सामना करेल तो शहबाज. पुन्हा रिवाज. चांगला फिल्डिंग देते गणेशची. धाव संख्या थांबलेली आहे 22 रन. सुरू असलेलं तिसरं षटक. पुन्हा बैठक फटका मारण्याचा प्रयत्न
मिडल होत नाहीये सैदाच्या बॅटला. धाव संख्या झाली ती 23 रन. पुन्हा साप चुकलेला आहे आकाश. रनआउट होण्याचे चान्सेस होते. चांगली गोलंदाजी करतोय शेरा. धाव संख्या पोहोचली ती 24 रन. चांगली गोलंदाजी येते शेराची. कीपरच्या पायाला लागून बॉल तिकडे गेलेला असं वाटतंय. धाव संख्या थांबली होती 25 रन. 4 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्या आहेत त्या शेराने. फुलटॉस चेंडू आणि येथे 6 धावा. चांगली फलंदाजी करतोय शुभम. धाव संख्या पोहोचली आहे ती 31 रन. चांगली ओव्हर पडत होती परंतु एक फुलटॉस आल्यामुळे 6 धावा मिळाल्या आहेत संघाला. डॉट चेंडू 3 ओव्हर 31 रन झालेले आहेत मैफिल 11 संघाच्या. चला पंच बघूया गोलंदाजीला कोण येत आहे ते. समोरचा गोलंदाज विठ्ठल वैयक्तिक आपली दुसरी संघासाठी 4थी ओव्हर घेऊन येताना सामना करेल तो माजू. पुन्हा चांगला फटका कव्हरच्या दिशेने. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देते 7चं. 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी 7ने. धाव संख्या पोहोचली ती 33 रन. अजूनही बॅटिंग मध्ये येण्यासाठी सागर महाजन ऋषी जयवाळ. समोरचा चेंडू विठ्ठलचा सामना करेल. नो चेंडू. 1 धाव पूर्ण घेतलेली आहे. येथे 2 धावा प्लस नो 3 रन मिळाले आहेत संघाला. धाव संख्या पोहोचली आहे ती 36 रन. चेतन पवार
आणि फ्रीडचा पुरेपूर फायदा घेताना बघूया काय होते. आणि येथे मिसफील्ड शफिक सरारकडनं झेल सुटलेला आहे. फ्रीडचा होता परंतु झेल सुटलेला आहे. 2 धावा घेतलेल्या आहेत. धाव संख्या झाली ती 38 रन. सुरू असलेलं 4थे षटक. चांगला फटका येते. बघूया काय पंचांचा इशारा. 6 धावा. मुझे पहचानो कहां से आया. खूपच महाग असं षटक टाकत आहे विठ्ठल. मुझे पहचानो कहां से आया. मैं हूं डॉन. पुन्हा चांगला फटका. येथे 6 धावा मिळाल्या आहेत. खूपच सुंदर अशी फटकेबाजी करते तो माजू उर्फ सैजाद. आणि याचबरोबर मैफिल संघाच्या 50 धावा पूर्ण. एकही गडी बाद न करता 50 धावा पूर्ण केल्या आहेत त्या मैफिल संघाने. पुन्हा चांगला फटका. 1 धाव पूर्ण झालेली आहे. चांगली रनिंग येते. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धाव संख्या झाली ती 52 रन. अजूनही या ओव्हरचा 1 चेंडू बाकी. पुन्हा चांगला फटका येते आणि येते 6 धावा. खूपच महाग असे षटक म्हणता येईल. 27 रन घेतलेले आहेत त्या ओव्हर मध्ये. खूपच सुंदर अशी फटकेबाजी करतोय मैफिल संघाचे संघ मालक यांचे चेहरा अस्मित हास्य. धाव संख्या पोहोचली ती 58 रन. ड्रिंक्स ब्रेक.
समोरचा गोलंदाज करण डुकरे. बघूया काय करतो करण तो. धाव संख्या झाली ती 4 ओव्हर 58 रन. चांगला चेंडू. धाव संख्या थांबली ती 58 रन. चांगला यॉर्कर चेंडू. एक धाव घेतलेली आहे. 2 धावा घेतलेल्या आहेत. धाव संख्या ती 60 रन. सुरुवातीला 5वा षटक. चांगली गोलंदाजी करतोय. यॉर्कर चेंडू टाकत आहे करण. चांगली फिल्डिंग आहे शेराची. आपला अनुभवाचा पुरेपूर फायदा घेताना करण. स्लोअर वन आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे करणने आपल्या संघाला. आणि यानंतरचा फलंदाज चिखलीचा बाहुबली सागर महाजन. कर्णधार आहेत ते या संघाचे. बघूया काय करतो सागर महाजन. लवेश 11 संघाचे संघ मालक डॉक्टर लहाने सर यांचं आयोजक कमिटीतर्फे स्वागत करतो. चांगली फलंदाजी करून बाद होत आहे तो साहेबाज. टाळ्या झाल्या पाहिजे साहेबासाठी. वैयक्तिक आपले 41 धावांवर बाद झाला तो साहेबाज. 11-40. गोलंदाजीला आहे तो करण. सामना करेल तो सागर महाजन. सरांना बघायला आवडेल हा सामना. आणि पहिला चेंडू समजू शकला नाही. धाव संख्या थांबली होती 61 रन. सुरुवातीला 5वा षटक. चांगला चेंडू. डॉट चेंडू. नो. चेक करा चेक करा. पंच बघून डिसिजन घ्या. ओके.
नो बॉल. फ्रीट. सागर महाजनसाठी फ्रीट. बघूया कसा फायदा घेतो. खूपच सुंदर असा चेंडू. यॉर्कर चेंडू समजू शकला नाही तो सागर महाजन. चांगली गोलंदाजी येते करणची. धाव गती यार ओव्हर मध्ये थोडी कमी झालेली आहे. चांगली गोलंदाजी करतोय करण. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल करणला आपल्या संघासाठी. समोरचा गोलंदाज उजेब उर्फ उज्जू ऑलराऊंडर खेळाडू आहे. पाच ओव्हर 61 रन. चांगला फटका आहे ते शुभमचा. एक धाव घेतलेली आहे. समजू शकला नाही सागर. इथे 6 धावा मिळाल्या सागरला.
वैयक्तिक दुसरी, संघासाठी 7वी ओव्हर घेऊन येत आहे करण डुकरे. सामना करेल तर ऋषी. सुरू असलेला दुसरा सेमीफायनल. समजू शकला नाही ऋषी. धाव संख्या झाली ती 75 रन. सुरू असलेलं 7वं षटक. खूपच असा वाईट चेंडू. अतिशय वेगाने टाकलेला चेंडू हा करांचा. धाव संख्या झाली ती 76 रन. पुन्हा चांगला फटका. एक धाव घेतलेली आहे. चांगली फिल्डिंग देते गणेशची. समोरचा चेंडू करांचा. सामना करेल तो शुभम. चांगला फटका शुभमचा. एक धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगला थ्रो देते 7चा. चांगली फिल्डिंग करतोय 7 आपल्या संघासाठी. धाव संख्या थांबली आहे ती 78 रन. सुरू असलेलं 7वं षटक. पुन्हा चांगला चेंडू करण डुकरेचा. अतिशय वेगाने गोलंदाजी करतोय करण. समजू शकत नाही ऋषी. धाव संख्या थांबली ती 78 रन. पंचांचा इशारा नो आलेला आहे. रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. एक धाव घेतलेली आहे. धाव संख्या ती 79. हो बघतो. इट्स नो बॉल. धाव संख्या झाली ती 80 रन. फ्री हिट. शुभम साठी फ्री हिट. 4 चेंडू झालेले त्या ओव्हरचे. 2 चेंडू बाकी आहेत अजून. बघूया शुभम फ्री हिटचा काय फायदा घेत होते. खूपच सुंदर असा यारकार चेंडू. एक धाव घेतलेली आहे. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत त्या.
धाव संख्या पोहोचली ती 82 रन. चांगली रनिंग येते शुभम आणि ऋषीची. शेवटचा चेंडू. आणि गचा क्षेत्ररक्षण येते आकाश. 4 धावा मिळाल्यात संघाला. धाव संख्या झाली ती 86 रन. 7 ओव्हर 86 रन. ऋषी जयवाळ यांच्या प्रत्येक सिक्सला राहुल बापू देशमुख यांच्याकडनं 700 रुपये आलेले आहेत. 700 रुपये आलेले आहेत. पहिला 500 होते आता 700 आलेले आहेत. जितू जगदाळे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ऋषी जयवाळ यांच्या प्रत्येक सिक्सला. वैयक्तिक दुसरी संघासाठी शेवटची ओळ घेऊन येतो हुजे उर्फ उज्जू. पहिला चेंडू वाईट. धाव संख्या झाली ती 87 रन. एक धाव घेतलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धाव वाचलेले आहेत आपल्या संघासाठी. शेराने चांगली महापुरात चांगले क्षेत्ररक्षण केलंय शेराने. मैफिल 11 संघाकडनं 40 धावांची वैयक्तिक पारी खेळून बाद झाले ते साहेबाज उर्फ माजू. चांगला फटका परंतु चुकलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. चांगली फिल्डिंग त्याच्या तेजसची. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत तेजस ऋषी आणि शुभमच्या. धाव संख्या पोहोचली आहे ती 91 रन. अजून 3 चेंडू बाकी आहेत या ओव्हरचे. 4. डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी येते उज्जूची. धाव संख्या थांबली ती 91 रन. चांगला फटका. हेलिकॉप्टर. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देते शेराचं. 1 धाव घेतलेली आहे. धाव संख्या पोहोचली ती 92 रन. चांगली फिल्डिंग देते शेराची. अजय जाधव जावळ ब्रदर्स संघामध्ये चांगली फिल्डिंग केलेली आहे त्यांनी. सांघिक कामगिरी. पुन्हा हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न. साप चुकलेला आहे तो शुभम. चांगली गोलंदाजी येते हुजवेबची. धाव संख्या थांबली ती 92 रन. शेवटचा चेंडू. आणि वाईट चेंडू. धाव संख्या ती 93 रन. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. प्रमोद लहाने यांचं नेमकंच आगमन झालेलं आहे. शेवटचा चेंडू आणि 6 धावा मारल्या त्या शुभमने. 100 धावांचे टार्गेट केले आहे ते औरंगाबाद संघासाठी. या अगोदरच्या सामन्यामध्ये जो मॅन ऑफ द मॅच आहे तो आहे अभि
जाधव उर्फ प्रिन्स. हॅलो हॅलो स्कोर झालेला आहे तो 99. 100 स्वप्नील रनचं दादा टार्गेट आहे या खेडेकरांना ठिकाणी. विनंती करतो की त्यांनी मॅन ऑफ द मॅच साठी दादा स्वप्नील दादा खेडेकर यांच्या हाताने मॅन ऑफ द मॅच बक्षीस मिळत आहे अभिला. कॅमेरामॅन हा ओके. कॅमेरा दादा इकडे त्याच्यामुळे या डॉक्टर साहेब.
100 रनांचा पाठलाग करण्यासाठी 2 बॅट्समन गेलेत, सागर सवडतकर आणि आकाश राठोड. बघूया काय करताय आपल्या टीम साठी. नक्कीच मोठं आव्हान या ठिकाणी आहे. सुरुवात होते सामन्यांना. पहिला बॉल येईल बाळू झगरे. पहिल्याच बॉलात विजय उजेफ. एक विकेट पडल्यानंतर बॅटिंगला जाताना बघूया मोठं आव्हान आहे या ठिकाणी. नवरा गेले यांच्या 100 रनांचा पाठलाग करताना सागर सवडतकर पहिल्या बॉल मध्ये आउट. पुढचा बॉल घेऊन येतील बाळू झगरे. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, चुकतोय बॉल. निर्धाव. अजून एक खातं खोललेलं नाहीये टीमचं. फुलटॉस मनीष बॉलच्या खाली आणि तेवढं चांगला झेल आणि पडणारा दुसरा हादरा नवरंग टीमला. बाळू झगरे भाडगे सॉरी चांगली बॉलिंग करता आपल्या टीम साठी. बसणारा दुसरा हादरा. नक्कीच बाळू भाऊची चांगली बॉलिंग या ठिकाणी. पूर्ण एक्सपिरियन्स जोगताना आपल्या बॉलिंग मध्ये. पहिला जो सेमी फायनल सामना झाला त्यामध्ये जावळे 11 मॅच जिंकून फायनल मध्ये गेली. त्यामध्ये लालाजी यांनी विशेष शुभेच्छा पूर्ण टीम साठी दिल्या. राजे संभाजी प्रीमियर लीग 2025 आजचा अंतिम दिवस आणि हा दुसरा सेमीफायनल चालू आहे. परत एकदा चांगला चेंडू, पंचांचा इशारा, वाईट चेंडू. या एक अतिरिक्त धावेबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 धावांवर. या सामन्यामधून दोही सामना जिंकेल तो अंतिम सामन्यामध्ये जावळे ब्रदर्स विरुद्ध खेळेल. या सामन्यानंतर 15 मिनिटांचा ब्रेक असेल आणि ब्रेक नंतर लगेचच अंतिम सामना खेळवण्यात येईल. दोन्ही संघांनी याचं दक्षता घ्यायची आहे. या सेमीफायनल नंतर 15 मिनिटांचा ब्रेक असेल. 15 मिनिटाचा ब्रेक असेल आणि 15 मिनिटानंतर लगेचच अंतिम सामना खेळवण्यात येईल. अंतिम सामन्याच्या बक्षीस वितरणासाठी चिखली मतदारसंघाच्या लाडक्या आणि लोकप्रिय आमदार सौ श्वेताताई महाले इथे उपस्थित राहणार आहेत.
चांगला चांगला प्रयत्न, फटका. चांगला प्रयत्न मनीषचा, परंतु चौकार टाकू शकले नाही. या चौकारासह वाढती धाव संख्या झालेली आहे ती 9 धावा. बाळूभाऊ झाडगे यांच्या या गोलंदाजीसाठी विठ्ठल दादा कडून 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. लक्ष जरी मोठं असलं तरी ते पार करणं आवश्यक आहे. नवरा गेले यांना तेव्हाच कुठे ते फायनल मध्ये बाजी मारू शकतील आणि त्यांचा तो सामना होईल जावळे 11 यांच्या सोबत. मारून गेलेला शॉट लॉफ्टेड होता आणि तेवढाच चांगला झेल या ठिकाणी. राजे संभाजी प्रीमियर लीग 2025 चालू असलेला दुसरा सेमीफायनल. या दोन्ही संघामधून जोही संघ जिंकेल तो जावळे ब्रदर्स विरुद्ध अंतिम सामन्यामध्ये पोहोचेल. आणि अंतिम सामन्याच्या बक्षीस वितरणासाठी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आणि लाडक्या आमदार सौ श्वेताताई इथे उपस्थित राहणार आहेत. मैदानात जाताना नवरंग 11 चे कप्तान करण डुकरे, बघूया काय खेळ करतायत आपल्या टीमसाठी. आव्हान मोठं आहे परंतु अशक्य नाही. नक्कीच आतापर्यंत 3 विकेट्स पडलेले आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न चुकतायत करण डुकरे. तेवढा चांगला बॉल अमोल यांचा. फुल टॉस, त्याला दिशा दिली. 6 धावा. 6 धावा करण डुकरे यांच्या बॅट मध्ये येताना. कॅप्टन आहेत आपल्या टीमचे. हॅलो. शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राजे संभाजी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये 8 संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये लविश 11, जावळे ब्रदर्स, जय गजानन 11, नवरंग 11, तसेच दादा 11, DB पाटील 11, मैफिल 11 आणि शिवकृपा 11 या 8 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि आज चालू असलेला दुसरा सेमीफायनल. या 1 रन सोबत वाढती धावसंख्या 16 रनांवर. नवरंग 11 आली बॉलिंग करतात ते अमोल फजाटे. वैयक्तिक पहिली आणि टीम साठी दुसरी ओव्हर टाकताना नक्कीच मोठे शॉट खेळावे लागतील या ठिकाणी. चांगली गोलंदाजी करतोय तो अमोलदा. खूप सिनियर खेळाडू आहे अमोलदा आणि बालूदा. संघासाठी एक चांगली गोलंदाजी करतायत दोघेही. चांगला चेंडू तेवढ्याच चांगल्या तिथे तोडून काढलं. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मनीष कुटे यांचं.
अप्रतिम असं क्षेत्ररक्षण केलंय ते मनीषने आपल्या संघासाठी. याचबरोबर षटक समाप्त, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या थांबवली आहे ती 17 धावांवर. 100 धावांचं असं मोठं आव्हान त्यांच्या समोर. 36 चेंडूमध्ये 83 धावांची आणखीन आवश्यकता. तीन गडी गमावलेले आहेत ते फटकेबाजीच्या नादात नवरंग 11ने. त्यामध्ये एक आक्रमक फलंदाज डॉक्टर मुन्ना सौडतकर, तसेच आकाश राठोड आणि उजैब अली खान हे आपले तंबूत परतलेले आहेत. वैयक्तिक कोट्यातील दुसरी ओव्हर बाळू झाडगे यांची आणि टीम साठी 4था ओव्हर घेऊन येतील. ओव्हर पी टाकण्याचा प्रयत्न, अंदरुनी किनारा, तेवढा चांगला थ्रो. 1 रन पूर्ण. वाढती धावसंख्या झालेली आहे ती 18 रन. थोडस क्षेत्ररक्षण सजवताना बालुदा. आणि या स्पर्धेत ज्या ज्या संघांनी सहभाग घेतला होता ते संघ जे होते ते डॉक्टर अमोलजी लहाने यांचा लविश 11, विलासभाऊ जावळे यांचा जावळे ब्रदर्स, राजूभाऊ बायकर यांचा जय गजानन 11, शप्पूबाई यांचा नवरंग 11, विठ्ठल दादांचा दादा 11, धनुभाऊ पाटील यांचा DB पाटील 11, योगेशभाऊ जाधव यांचा मैफिल 11 आणि आशिषजी भालेराव यांचा शिवकृपा 11. या सर्व स्पॉन्सरचं मी आयोजकांकडून आभार व्यक्त करतो. आणि परत एकदा हा सोपा झेल. काय गोलंदाजी करतोय बालुदा या वयातही. हॅलो हॅलो. आणि ही त्याची करिअरची सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो बालुदा. आता निश्चितच 1-2 वर्ष तरी या परफॉर्मन्सला बघायचं काम नाही. आता येत आहे तो बॅटिंगला तेजस पाटील. याच्या नावाचे पण चांगली चर्चा आहे चिखलीमध्ये. आणि आता या गोलंदाजीची चर्चा पुढचा CPL येईपर्यंत तरी चालणार आहे. अशा प्रकारची गोलंदाजी केली आहे ती बाळूदाने. काय वाटतं रामभाऊ तुम्हाला, जर लालाजी आणि बाळूदादा यांच्यात जर स्पर्धा लावली तर कोण जिंकेल? आजच्या या 4 दिवसाच्या परफॉर्मन्स नुसार बाळूदा खूप हावी ठरलेले आहेत ते लालाजीवर. लालाजीची फक्त एक डाय ती वर्षभर चालेल. जरी त्यांची टीम फायनलला नसली तरी ते मनाने फायनल मध्ये आहेत जावळे 11 सोबत. जरी समजा विशाल नसला फायनलला तरी त्यांच्या शुभेच्छा होत्या त्यांच्या सोबत. परंतु लॉफ्टेड गेलेला बॉल चौकार तिथं मंडपामध्ये येतोय. चौकारासह वाढती धाव संख्या झालेली आहे ती 23 रन. असे मोठमोठे फटके या ठिकाणी खेळावे लागतील तेव्हा हा डोंगर थोडा कमी होईल. 100 रनांचं आव्हान या ठिकाणी. पुन्हा एकदा चांगला ब्लॉकवर टाकण्याचा प्रयत्न, त्याला खेळून काढलंय. 1 धाव, तेवढा चांगला थ्रो. इथून गणेश गायकवाडने मारलेल्या प्रत्येक षटकारासाठी महेश वाघ यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचलेली ती 24 धावांवर. आणखीनही 30 चेंडूमध्ये 76 धावांची आवश्यकता आहे. मोठे मोठे फटके मारावे लागतील ते गणेशला आणि तेजसला. तेजस साठी हे होम ग्राउंड आहे. 15च्या धाव सरासरीने इथे धावा गोळा करायच्या आहेत. हे काही कठीण नाहीये, थोडस अवघड जरूर आहे पण
नामुमकिन असं हे लक्ष नाहीये. बघायचंय गणेश काय करतोय ते. अनुभवी गोलंदाज अमोलदादा फसाटे त्यांच्या समोर. खूप एक्सपिरियन्स आहे अमोलदादांकडे. चांगला एफर्ट मनीषचा. निश्चितच पूर्ण एफर्ट झोकला होता तो मनीषने. त्याचं कौतुक करावं लागेल. पण तेवढाच चांगला फटका होता गणेशच्या बॅट मधून. अशीच फटकेबाजी गणेशला करावी लागेल जर का 100 धावांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर. बघायचंय समोरील चेंडू अमोलदादा गणेशसाठी. आणि या मागील षटकारासाठी महेश वाघ यांच्याकडून गणेशसाठी 101 रुपयाचं बक्षीस इथे आलेलं आहे. तो मारणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी त्याच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे. मैदानावरची गर्दीच सांगते की RSPL किती यशस्वी ठरलेला आहे ते. बाळूभाऊ झाडगे यांनी जी अप्रतिम गोलंदाजी केली होती त्या गोलंदाजीसाठी त्यांना नासिरभाई सौदागर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. परत एकदा चांगला टोलेलेला चेंडू जातोय तो मिड विकेटच्या दिशेने. परत एकदा 6 धावा गणेशसाठी. या षटकारासाठी बक्षीस आलंय ते 101 रुपयाचं महेश वाघ यांच्याकडून. आतापर्यंत 2 षटकारासोबत गणेश खेळतोय. धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 38 धावांवर 4 षटकांच्या समाप्तीनंतर. एक चेंडू बाकी आहे या षटकातला. एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. परत एकदा आणि ते झेलवाद गणेश. या ठिकाणी ओव्हरची समाप्ती. विनोद खेडेकर उर्फ लालाजी यांच्या संकल्पनेतून राजे संभाजी प्रीमियर लीगचे सामने या ठिकाणी खेळवले जात आहेत. या सामन्यांचं उद्घाटन रविवारी उद्घाटक म्हणून मान्य सुश्रोते महाले पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. त्यानंतर आज शेवटचा दिवस
लक्ष जरी मोठं असलं तरी हे क्रिकेटचे सामने आहेत, अशक्य असं काहीच नाही. एकही खेळाडू अगर जर पूर्ण मेहनतीने खेळला नक्कीच लक्ष छोटं वाटायला लागतं. युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा हजारो प्रेक्षक या सामन्यांचा आनंद घेत आहे. रायगड जिल्हा महाराष्ट्राची शान आहे. ANP लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे सामने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या जात आहे. ज्यांचं प्रत्यक्ष मैदानावर येणं होत नाही त्यांच्यासाठी सुविधा नक्कीच हजारो प्रेक्षक या यूट्यूब लाईव्हचा आनंद घेत आहे. काय म्हणता भाऊ, काय वाटतं? याच्या आधीच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती अनंताने, तशीच गोलंदाजी करावी लागणार आहे ती अमीनला. हा चेंडू 6 धावांसाठी. काय फटका मारलाय तेजसने. पहिल्या वेळेस मला असं वाटलं की तो चेंडू लटकला, पण मिड विकेट क्लिअर केलेला आहे. चांगला प्लेअर आहे तेजस पाटील, प्रॅक्टिस मध्ये आहे. बघू शकता शॉट मध्ये किती ताकद होती. तसा प्रकारचा शॉट मारण्याचा प्रयत्न फसला. 2चा प्रयत्न या ठिकाणी, तेवढंच चांगलं बिटवीन द रनिंग. चांगलं बॅकअप तलाचं. अनुभवी खेळाडू आहे तला खान. निश्चितच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या आहेत. या 46 धावा झालेल्या आहेत. आणखीन जिंकण्यासाठी 54 धावांची आवश्यकता. 22 चेंडू 54 धावा. क्रिकेट आणि चित्तेचा खेळ. हवेत चेंडू परत एकदा बघायचंय आणि इथे चांगला झेल शुभमचा. तेजसचा हवेत खेळण्याचा प्रयत्न फसला. इम्पॅक्ट कोणाच्या जागेवर आहे आणि इथे इम्पॅक्ट प्लेअर विठ्ठलच्या जागेवर